आमदार महेश शिंदे एकनाथ शिंदेंच्या सभेला जाणार नाहीत। आमदार महेश शिंदेंनी एकनाथ शिंदेंची रॅली टाळलेली आहे। महाबळेश्वरमधल्या पर्यटन महोत्सवाचं मला निमंत्रण नव्हतं असंही महेश शिंदे यांनी म्हटलंय। पाटण कराडलाही मला कधीच बोलावलं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पहिल्या दिवसापासून असंच आहे, मला सवय झाली असंही महेश शिंदे यांनी नमूद केलंय। ही काय पहिलीच सभा होत नाही साहेबांची, त्याच्यापूर्वी पण खूप सभा झाल्या। मला ज्याला बोलवलं त्याला मी बऱ्याच वेळा गेलो होतो, पण जिथं बोलवलं नाही तिथं आजपर्यंत तर कधी गेलो नव्हतो। म्हणजे आजच्या सभेला सुद्धा तुम्हाला निमंत्रण दिलं गेलंय किंवा तुम्ही जाणार आहात का? आता इथं 2 प्रश्न आहेत। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एकतर मला तर अजून कुणी काय सांगितलं नाही आहे किंवा काय आहे मला काही माहीत नाही। परंतु बहुतेक मधल्या काळात जरा ताणतणाव निर्माण झाल्यामुळं काय झालं का? एक बघावं लागेल, त्याला किनारा आहे का ते एक बघावं लागेल। मग तुम्ही आज जाणार आहात की नाही सभेला? नाही का? तर साताऱ्यातल्या या सगळ्या घडामोडींच्या मागे नेमकी पार्श्वभूमी काय आहे, आपण ग्राफिक्सद्वारे जाणून घेऊयात। महेश शिंदे हे शिवसेनेचे साताऱ्यातील कोरेगावचे आमदार आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीत पत्नी प्रिया महेश शिंदे भाजपकडून विजयी झाल्यात। शिवसेनेचा विरोध झुगारून महेश शिंदेंनी प्रिया शिंदेंना भाजपच्या मदतीनं अध्यक्षपदी निवडून आणलं। तर शिवसेनेचे 2 जिल्हा परिषद सदस्यही महेश शिंदेंनी आपल्या सोबत नेले। शिवसेना राष्ट्रवादीच्या 35 जागा असूनही शिंदेंमुळे 27 जागांच्या भाजपचा अध्यक्ष विजयी झाला। तर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी धक्काबुक्की झाल्याचा मंत्री शंभूराज देसाईंनी दावा केलेला होता। शंभूराज देसाईंच्या तक्रारीनंतर विधान परिषदेत पोलीस अधीक्षक तुषार दोशींवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तुषार दोशींचं निलंबन थांबवून सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं। तर महेश शिंदेंची राष्ट्रवादीतून राजकीय कारकीर्द सुरू झाली होती। शिंदे राष्ट्रवादीतून भाजपात गेले, पण कोरेगाव शिवसेनेला गेल्यानं नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।